नमस्कार, मी गिरीश स्वामी. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बघा. मला तुम्हाला ठिकाणी बोलायचं आहे. काळजीपूर्वक ऐका. 2 मिनिटं बोलणार आहे मी. बघा, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मी नेहमी एक गोष्ट करायला सांगतो की नाव नोंदणी करा, नाव नोंदणी करा. ही गोष्ट तुम्हाला मी बोलतो. ती कशासाठी बोलतो की त्याच्यात तुम्हाला स्थळ मिळतील, तुमची लग्न जमतील, यासाठी ती गोष्ट सांगतो. पण आता बरेच जण नोंदणी पण करतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता असे बरेच जण की विचार करतात खूप की बाबा का करायची, कशी करायची, कशामुळे करायची, ह्या गोष्टी आहेत. तर मग आज तुम्हाला त्या गोष्टीचे मी फायदे सांगणार आहे. नाव नोंदणीचे फायदे काय आहेत हे तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपलं वीरशैव वधूवर सूचक केंद्र आहे, हे गेल्या 8 वर्षापासून सातत्याने काम करत आहे कमी शिक्षित वधूवरांसाठी. आणि त्यातल्या त्यात कमी शिक्षित मुलावरती आपला खूप फोकस आहे. या मुलांची लग्न कसे जमतील यावर आपलं लक्ष असतं. म्हणजे आपल्या केंद्राचा एकमेव उद्देश हाच आहे की कमी शिक्षित मुलांची लग्न कुठून तरी जमावेत, हे आपलं टार्गेट असतं, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आपण कंटिन्यू बेसिसवर खात्रीशीर आणि कन्फर्म सह द्यायचं काम करतोय, हे तुम्हाला माहिती आहे. आणि नाव नोंदणी केल्यानंतर आपण रीतसर पावती पण देतो. त्यांना एका प्रायव्हेट ग्रुपमध्ये जोडतो, जो आपल्या केंद्राचा ग्रुप आहे, खाजगी ग्रुप. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जोडतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर बेसिसवर स्थळ देतो. त्यामार्फत मुलं लग्न जमून घेतात. आणि त्या ठिकाणी जे स्थळ तुम्हाला मिळतात, ती जशी स्थळ आम्हाला कन्फर्म होतात तसाच तो बायोडेटा, त्याच्यात काही न खाडाखोड करता तो आपण ग्रुपमध्ये सोडतो. लक्षात ठेवा, फोटो आणि बायोटा हा तुम्हाला कंपल्सरी दिला जातो त्या ग्रुपमध्ये. जसा बायोटा आम्हाला कन्फर्म होतो तसा बायोटा आम्ही घेतो, तो कन्फर्म करतो आणि नंतर लगेच ग्रुपमध्ये सोडतो. हे लक्षात ठेवा बरं का, हे महत्वाचं आहे. जे काम आहे ते रोखठोक आहे, समोरासमोर आहे. तुम्ही मला कंटिन्यू बघताय 7-8 वर्षापासून या युट्यूब चॅनलवर. आपण रोखठोक काम करतो. लक्षात ठेवा, आपलं केंद्र रोखठोक काम करतंय. खात्रीशीर कन्फर्म केंद्र आहे, कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही, हे लक्षात असू द्या. हे खूप महत्वाचं आहे बरं का. तर मग आता नोंदणी काय करायची, त्याचे फायदे पण 5-6 आहेत, ते वाचून दाखवतो, लक्षात घ्या. बघा, पहिला फायदा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कमी शिक्षित वधूंची स्थळं दिली जातात, हे महत्वाचं आहे. दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला ती जी स्थळं असतात ती खात्रीशीर कन्फर्म असतात, हे पण महत्वाचं आहे. अनलिमिटेड स्थळांची हमी असते, हे खूप महत्वाचं आहे. आणि चौथा फायदा म्हणजे सर्वांना परवडणारी फीस आहे, म्हणजे तुमच्या खिशाला परवडणारी फीस आहे. अतिशय वाजवी, रिझनेबल आणि माफक फीस आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 5वा फायदा काय की कुठल्या प्रकारची फसवणूक नाहीये, हे बी महत्वाचं आहे. हा एक फायदा आहे. आणि 6वं सांगायचं म्हणजे आजच्या डेटमध्ये आपल्या केंद्रामध्ये हजारो मुलांची नाव नोंदणी आहे. म्हणजे खात्रीशीर केंद्र आहे, ट्रस्टेबल केंद्र आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त नाव नोंदणी करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर हे झाले नोंदणीचे फायदे. जर तुम्ही लग्नाबाबतीत जर खरंच सिरियस असाल तर नक्की केंद्र एकदा कॉल लावा, माहिती जाणून घ्या नोंदणीवर कशी करायची. आणि हो, वय आणि वेळ कोणासाठी थांबत नाही, हे वारंवार तुम्हाला मी सांगतोय. आजच कॉल लावा, हे महत्वाचं आहे बरं. ठीक आहे. तर आता डायरेक्टली वधूचा मी बायोटा वाचतो, लिहून घ्यायचा आहे तुम्हाला. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अस्मिता पितलिया. जन्मतारीख 14/2/1983. जात नामदेव शिंपी आहे. उंची 5 फूट 3 इंच आहे. वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू घटस्फोटित आहेत आणि यांना 2 अपत्य, एक मुलगा एक मुलगी. शिक्षण 10वी आहे, जे कमी शिक्षित वधू आहेत. नोकरी जर बघितलं तर त्या जिम ट्रेनर आहेत, हे लक्षात ठेवा. पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर पुणे जिल्ह्यातील आहेत. पण त्याच्या अपेक्षा जर बघितलं तर वराला स्वतःचे घर, वेल सेटल वर त्यांना ऍक्च्युली पाहिजे, समजून घेणारा पाहिजे, अपत्याचा स्वीकार करावा अशी त्यांची इच्छा आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यातील त्यांना स्थळ हवंय. आणि आंतरजातीय त्यांना चालेल, म्हणजे जातीचं बंधन या ठिकाणी नाहीये. तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि झाली संपूर्ण वधूची माहिती. आवडली असेल तुम्हाला तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्वाचं चॅनल आहे. तर ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी थांबतो. भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटासह. तोपर्यंत धन्यवाद.